नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी तूर डाळ घेतलेली आहे आणि छोट्या वाटीने एक वाटी आपण मसूर डाळ घेतलेली आहे. अगदी नेहमीसारखीच आहे पण अगदी भन्नाट आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. दोन्ही डाळी आपण मिक्स करून 2 ते 3 पाण्यामध्ये आपण हे स्वच्छ धुवून घेणार आहोत. जे की डाळीची धूळ जे आहे, जे काही कचरा वगैरे असेल तर तो निघून जाईल. अगदी स्वच्छ आपल्याला सुरुवातीला ही डाळ धुवून घ्यायचं आहे. नंतर आपण आता ही डाळ कुकरला टाकून घेणार आहोत. जसं आपण नेहमी तुरीचं वरण करतो त्याच पद्धतीनं, पण थोडंसं आज आपल्याला वेगळ्या पद्धतीनं आणि ह्यापेक्षा थोडीशी चविष्ट अशी आपल्याला ही रेसिपी करायची आहे. ह्या ठिकाणी काही भाज्या घेतलेल्या आहेत. शेवगा घेतलेला आहे, मेथी घेतलेली आहे, आलू घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे. सर्व आपण जे घेतलेत भाज्यांचे ते कट करून घेतलेले आहेत. आता जे कट करून त्यात टोमॅटो टाकून दिलेला आहे. थोडा भोपळा कट करून घेतलाय तो टाकून द्यायचा आहे. शेवग्याच्या शेंगावरची थोडीशी साल काढून टाकलेल्या आहेत. बटाटा घेतलाय, त्यावरची साल काढून कट करून घेतलेला आहे. वांग घेतलेलं आहे कट करून. थोडीशी मेथी घेतलेली आहे. आलं घेतलेलं आहे कट करून. कांदा आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण छोटा मोठा कट करून टाकू शकतो. हिरवी मिरची घेतलेली आहे. ह्या ठिकाणी आपण गरम मसाला टाकलेला आहे, धनेपूड टाकलेली आहे, लसूण कांदा मसाला थोडासा टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे आणि थोडंसं आपण जे घरी तयार करतो तो गरम मसाला घेतलेला आहे आणि मीठ टाकून घ्यायचे. अगदी बुडेल इतकं आपण पाणी टाकून छान ह्याला आपल्या कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. जसं नेहमी घेतो त्याच पद्धतीने आपण ह्या ठिकाणी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. त्याला 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. अगदी मस्त आपल्या भाज्या पण छान शिजलेल्या आहेत आणि डाळ जी ती पण मस्त शिजलेली आहे. अगदी ह्याच पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे. जास्त रवीनं किंवा चमच्याने आपल्याला हलवायचं नाही. अगदी असंच आपण आता हे साईडला ठेवलेलं आहे. गॅसवरती कढई ठेवायचं. त्यामध्ये साधारणतः 4 चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा मोहरी टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा छान जिरे टाकून घ्यायचं आहे. जिरे छान तडतडले की त्यामध्ये 1 चमचा आपण लसूण ठेचून घेतलेला आहे ते टाकून दिलेलं आहे. थोडंसं तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडासा गोल्डन कलर झाला अगदी फ्रेश असे आपण कढीपत्त्याची काही पानं घेतले ती पानं टाकून द्यायचे. छान कढीपत्ता तळला की आता ह्यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची टाकून घेतलेली आहे. अगदी इतकी लाल नाही, तुमच्याकडे खूप छान लाल असेल तर ती टाकून द्या. जी डाळ आणि भाजी आपण शिजवून घेतली कुकरला त्या टाकून द्यायचं. अगदी मस्त तडका बसलेला आहे. पाहू शकता मस्त झणझणीत खमंग वास. हे मसाले आपण अगोदर टाकून घेतलेले पण ह्या ठिकाणी आपण आता लाल तिखट टाकले. लाल तिखट आता टाकल्यामुळे रंग पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येते. ह्या ठिकाणी आपल्या क्वांटिटीनुसार आपल्याला पाणी ॲडजस्ट करायचं आहे. अगदी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. मस्त आता आपल्या 10 मिनिटाकरता अगदी गॅस मिडियम ठेवून छान उकळून घ्यायचं आहे, जे की रंग पण छान येईल आणि मस्त डाळ आणि भाज्या हे मिक्स होऊन ती छान उकळल्यानंतर टेस्ट छान येते आणि मस्त वरण जे आपण केलेलं आहे ते मिळून येते. व्यवस्थित आपलं हे तयार झालेलं आहे. आपण गॅस मिडियम ठेवलेला आहे आणि उकळून छान घेतलं की अगदी मस्त खाण्यासाठी तुम्ही अगदी ह्या ठिकाणी जर तुम्ही सांबर मसाला टाकला तर सांबर बनून तयार होते. वड्यासोबत किंवा इडलीसोबत कुठल्याही पदार्थासोबत खाण्यासाठी अगदी भन्नाट लागते. नक्की ट्राय करून पहा. वरतून आपण फ्रेश अशी कोथिंबीर कट करून टाकलेली आहे. अगदी छान रंग पण आलेला आहे आणि छान उकळलेलं पण आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचं आहे. चविष्ट आपलं हे मसाला दाल तयार झालेली आहे. आपल्याला हे साईडला ठेवायचं आहे. आता आपण ह्या ठिकाणी साईडला ठेवून मस्त तयार झालेला आहे. ह्या ठिकाणी आता आपल्या ताट लावून घ्यायचे. अगदी साध्या पद्धतीनं महाराष्ट्रीयन स्टाईल आपण ताट सजवत आहोत. ह्या ठिकाणी ताट घेतलेलं आहे, मध्ये छान लाडू ठेवून घेतलेला आहे. वाटी घेतली, वाटीमध्ये आपण जे आत्ता मसाला वरण बनवले आहे ते टाकून घेतलेलं आहे. मस्त भाजी बनवून घेतली आहे, चमचमीत भात बनवून घेतलेला आहे, मिरची तळून घेतलेली आणि चपाती लावून घेतलेली आहे, लोणचं लावून घेतलेलं आहे आणि शेंगदाण्याची चटणी लावून घेतलेली आहे. सोबत चटपटीत पापड लावून घेतलेला आहे. मस्त महाराष्ट्रीयन थाली आपली बनवून तयार झाली आहे. तुम्हाला ही थाली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.